आहे. या अल्प वेळात ह्या विषयाच्या सगळ्या कानाकोपऱ्यात जाणं अशक्य आहे. तरी पण मी या शेती पुरवठ्याविषयी, शेती पतपुरवठ्याविषयी जी महत्त्वाची माहिती आहे ती आपणासोबत शेअर करणार आहोत, सांगणार आहोत आपल्याला. सकाळची वेळ आहे, मला माहीत आहे. मी नागपूर जिल्ह्यामध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक नाबार्ड 5 वर्षापासून कार्यरत आहोत. बरेचदा आम्ही 10:30-11 वाजता कार्यक्रम ठेवतो आहे, पण शेतकरी बांधव हे 12-1 असे येतात हळूहळू आणि नंतर 1:30 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत अगदी खच्च भरून जातो हॉल. पण आता आपल्याला वेळ घालवता येणार नाही, कारण माझ्यानंतरसुद्धा सेंद्रिय शेती, संधी व आव्हाने आणि इतर सेशनसुद्धा इथं होऊ घातलेले आहेत आज, आणि आज शेवटचे दिवस आहे. ॲग्रोविजन हे फार उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे शेतकऱ्यांसाठी. आपणा सगळ्यांना माहीत आहे की आज माहिती व तंत्रज्ञानाचं जग आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाशिवाय कोणाची प्रगती होऊ शकत नाही. तो शेतकरी असो व शेतमजूर असो, की कोणी अधिकारी असो, की कोणीही असो, माहिती आणि तंत्रज्ञान फार गरज आहे. ॲग्रोविजननी आपल्याला तेच केलेलं आहे. आपल्याला माहिती व तंत्रज्ञानासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. आपण त्याचा भरपूर फायदा घ्यायला हवा. विविध विषयावर त्यांनी कार्यशाळा आयोजित केली. जवळजवळ 30 विषय आहेत, उत्कृष्ट विषय आहेत. ते शेळी मेंढी पालनापासून डेअरीपासून तर हॉर्टिकल्चर, व्हेजिटेबल प्रोडक्शन या सगळ्या विषयावरनं त्यांनी टच केलेला आहे, स्पर्श केलेला आहे. तो उत्कृष्ट विषय आहेत. पण कोणताही विकास साधायचं म्हटलं, तो माझा व्यक्तिगत विकास असो किंवा शेतीचा विकास असो किंवा तो व्यवसाय असो, कोणताही विकास साधायचं म्हटलं तर कर्जाची गरज आहे. कर्ज फार महत्त्वाचं आहे, पतपुरवठा फार महत्त्वाचा आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, सगळेजणं जीवनामध्ये या ना त्यांच्याकडनं कर्ज घेतात. हे खरं आहे की नाही? खरं आहे. आपण आपल्या नातेवाईकाकडनं कर्ज घेतो, त्याला बिनव्याजी कर्ज म्हणू शकतो. आपल्या मित्रांकडनं घेतो, त्याला बिनव्याजी कर्ज म्हणू शकतो. आणि आपल्या सोसायटीकडनं घेतो, त्याला व्याज असते. आपल्याकडे फॉर्मल आणि इन्फॉर्मल, औपचारिक आणि अनौपचारिक हे पतपुरवठ्याच्या संस्था आहेत. अनौपचारिक कोणत्या आहेत? मित्र, नातेवाईक, हे सगळे अनौपचारिक पतपुरवठा करतात छोट्या छोट्या रूपामध्ये. आणि जे औपचारिक संस्था आहेत त्यामध्ये बँका येतात. आपल्याला माहीत आहे की भारतीय रिझर्व्ह बँक ही देशाची सेंट्रल बँक आहे. या बँकेमध्ये एक कृषी पतपुरवठा विभाग होतं आणि 1982 कृषी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन होतं. यामधून हे ॲग्रिकल्चर क्रेडिट डिपार्टमेंट आणि ACDC ॲग्रिकल्चर कॉर्पोरेशन फायनान्स हे 2 विभाग, हे कॉर्पोरेशन आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट रिझर्व्ह बँकेचं वेगळं होऊन नाबार्डची स्थापना झाली 1982. भारत सरकारला असं वाटलं त्यावेळेस की भारत हा फार मोठा देश आहे. इथे जवळजवळ 60 ते 70% लोक हे शेतावर अवलंबून आहेत, शेतमजूर आहेत. मग आपल्याला जर विकास साधायचा असेल आणि जलद गतीने विकास साधायचा असेल तर आपल्याला शेतीचा विकास केल्याशिवाय किंवा शेतकऱ्यांचा विकास केल्याशिवाय पर्याय नाही आहे. मग त्यासाठी भारतामध्ये अशी ॲपेक्स डेव्हलपमेंटल फायनान्स इन्स्टिट्यूशन हवी, विकासात्मक कामं करणारी अशी एक बँक असावी, आणि जी की कृषी आणि ग्रामीण विकासासाठी कर्जाची पूर्णपणे जबाबदारी घेईल. त्यासाठी भारत सरकारने नाबार्डची स्थापना केली. नाबार्डला जवळजवळ आता
31 वर्ष पूर्ण होत आहेत. नाबार्डनी आपल्याला माहीत आहे, नाबार्ड ही बँक आहे, पण नाबार्ड इतर बँकासारखी नाही आहे. नाबार्डचे उद्दिष्ट हे नफा कमवण्याचं नाही आहे. नाबार्ड ही ॲपेक्स फायनान्शियल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन आहे. डेव्हलपमेंटल महत्त्वाचा शब्द आहे. नाबार्डचे जे कोर फंक्शन्स आहेत 3, पुनर्वित्त, सुपरविजन आणि विकासात्मक कामं. नाबार्ड बँकांना कृषी व ग्रामीण विकासासाठी जे काही कामं होतात त्यासाठी बँकांना फायनान्स करते. राज्य सरकारांना इन्फ्रास्ट्रक्चर जे मूलभूत कामं आहेत, अंगणवाडी म्हणा, त्यामध्ये पुलं म्हणा, कॅनल्स म्हणा किंवा डॅम्स म्हणा, त्यासाठी नाबार्ड अशा 33 कामं आहेत, त्यासाठी राज्य सरकारांना फायनान्स करते. जे काही पैसे नाबार्डला याद्वारे मिळतात, बँकांना फायनान्स केल्यानंतर व राज्य सरकारांना फायनान्स केल्यानंतर या सगळ्यांचं हे सगळे पैसे नाबार्ड विकासात्मक कामाला लावते. हे विकासात्मक कामे कोणते? नाबार्डकडे जवळजवळ 24 ते 25 म्हणजे 24 ते 30 फंड्स आहेत. फार्मर्स टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फंड, रिसर्च डेव्हलपमेंट फंड, फार्मर्स क्लब फंड, असे अनेक फंड्स आहेत. शेतमजूर, आमचं जो टार्गेट ग्रुप आहे, नाबार्डचा जो टार्गेट ग्रुप आहे तो शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित, गावामध्ये राहणारे सुशिक्षित बेरोजगार, याच्यासाठी अनेक आमच्याकडे फंड्स आहेत आणि वेगवेगळ्या फंडामधून आम्ही विकासाचे कामं करत असतो. तुम्हाला याच्यासाठी सुरुवातीला सांगतो आहे की नाबार्डविषयी सुद्धा आपल्याला माहिती असावी थोडक्यात तरी, त्यामुळे मी तुम्हाला नाबार्डविषयी सांगतो आहे. असेच विकासाचे कामं म्हणून आम्ही अनेक कामं, कारण की मी नागपूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे मला नागपूर जिल्ह्याविषयी जास्त तुम्हाला सांगायचं वाटते आणि बरेचसे शेतकरी हे नागपूर जिल्ह्यात आज इथे उपस्थित आहेत. तर कृषी शेती पुरवठा हा महत्त्वाचा विषय आहे. आपल्याकडे 3 प्रकारच्या बँका आहेत: सरकारी बँका, खाजगी बँका, 4 प्रकारच्या बँका आहेत: सरकारी बँका, खाजगी बँका, सहकारी बँका आणि रिजनल रूरल बँका. ह्या सगळ्यांना शेतीला कर्ज देण्याचं दायित्व आहे. आपल्याला माहीत नसेल, सगळ्या बँकांना रिझर्व्ह बँकेचं सांगणं आहे की तुम्ही जेवढं काही कर्ज देता, समजा तुम्ही 100 रुपये कर्ज देता, त्यापैकी 40% कर्ज हे प्रायोरिटी सेक्टरला जायला पाहिजे. प्रायोरिटी सेक्टर, ॲग्रिकल्चर हे प्रायोरिटी सेक्टर आहे. कारचं लोन, होमचं लोन हे नॉन प्रायोरिटी सेक्टर आहे. तर 40% कर्ज हे प्रायोरिटी सेक्टरला जायला पाहिजे आणि त्यातल्या त्यात 18% कर्ज हे शेतीला जायला पाहिजे. बँकांना गरजेचं आहे की 18% त्याचा एकूण जो वित्त पुरवठा आहे किंवा पतपुरवठा आहे, त्याचा 18% पतपुरवठा हे शेतीच्या कामाला द्यायला हवं. बऱ्याचशा बँका यामध्ये डिफॉल्ट करतात, पूर्णपणे 18% करत नाही, पण त्यांना पेनल्टीसुद्धा द्यावी लागते. आपल्याकडे जे रूरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे, या फंडामध्ये पैसा तिथनंच येतं. ज्या बँका डिफॉल्ट करतात, 18% कर्ज देत नाही शेतीच्या कामाला, तर त्या जेवढा डिफॉल्ट आहे, जेवढी गॅप आहे, ती नाबार्डकडे रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडमध्ये येते आणि ते पैसे आम्ही विविध मूलभूत कामाला लावतो. जसं तुम्हाला सांगितलं मी, ग्रामीण विभागामध्ये रस्ते आहेत, पुलं आहेत, डॅम्स आहेत, इरिगेशन प्रोजेक्ट्स आहेत किंवा कोणत्याही बिल्डिंग्स आहेत, सोशल प्रोजेक्ट, ह्या सगळ्या कामांना लावण्यात येते. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक प्रोग्रामला मॉनिटरिंग आणि सुपरविजनची गरज आहे. या सगळ्या बँकावर, इवन नाबार्डवर रिझर्व्ह बँकेचं कंट्रोल आहे आणि नाबार्ड ही सहकारी बँका आणि क्षेत्रीय ग्रामीण बँका यांना सुपरवाईज करते. रिझर्व्ह बँक सगळ्यांना सुपरवाईज करते. सरकारी बँका, नाबार्ड, सगळ्यांच्या बँकांची बँक आहे ती. तर नाबार्ड रिझर्व्ह बँकेमध्ये सुद्धा रूरल प्लॅनिंग अँड क्रेडिट डिपार्टमेंट आहे. त्या सगळ्या त्या डिपार्टमेंटद्वारा ती क्रेडिटचे प्लॅनिंग आणि मॉनिटरिंग वगैरे करत असते.
तर ह्या बँका शेतीच्या कामासाठी किंवा शेतकऱ्यांना बरोबर कर्ज देते की नाही याच्यासाठी आपल्याकडे लीड बँक सिस्टम आहे, त्याला आम्ही LBS म्हणतो. 1969 साली रिझर्व्ह बँकेने ही लीड बँक सिस्टम अंमलात आणली. त्यामध्ये बँकांना त्यांच्या ब्रांचमध्ये किती फायनान्स झाला, ॲग्रिकल्चरला किती फायनान्स झाला, नॉन ॲग्रिकल्चरला किती झाला, या सगळ्यांचा डाटा हा त्यांना लीड बँकेला पाठवावा लागतो. लीड बँकेमध्ये तो डाटा येतो सगळ्या ब्रांचेसमधनं आणि कोणत्या क्षेत्राला किती फायनान्स झाला याचं ॲनालिसिस लीड बँक करत असते आणि ते SLBCला जातो, स्टेट लेवल बँकर्स कमिटी आहे त्यांना जातो, त्यांच्याद्वारे ते भारत सरकारला जातो. आपल्याला माहीत आहे की मागील 2013 आणि 14 यामध्ये आपल्याला पूर्ण भारतामध्ये जे पिकाच्या कर्जाचं टार्गेट होतं ते फार भरपूर होतं आणि कृषीचा विकास म्हटलं ते पिकाचं कर्ज फार महत्त्वाचं आहे. पिकाच्या कर्जानंतर ॲग्रिकल्चर टर्म लोन फार महत्त्वाचं आहे. तर आपल्याकडे सगळ्या बँका हे शेतीसाठी कर्ज देतात, कारण की सिस्टम माहीत असणं आवश्यक आहे. मी सिस्टम सांगत आहो. शेतीचं कर्ज बरोबर मिळते की नाही शेतकऱ्यांना याचं मॉनिटरिंग किंवा याचं सुपरविजन करण्यासाठी आपल्याकडे लीड बँक सिस्टम आहे. त्यासाठी आपल्याकडे लीड बँक आहे. आपल्याला माहीत आहे की नागपूरमध्ये बँक ऑफ इंडिया ही लीड बँक आहे. नागपूरला जवळजवळ 14 ते 15 सरकारी बँका आहेत, सगळ्याच प्रायव्हेट बँका आहेत आणि शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँकासुद्धा आहेत, शेड्यूल प्रायव्हेट बँकासुद्धा आहेत. ह्या सगळ्या बँका लीड बँक स्कीममध्ये मेंबर्स आहेत. काही बँका नाही आहेत, काही प्रायव्हेट बँका ह्या मेंबर्स नाही आहेत, पण ICICI बँक, HDFC बँक आणि सगळ्या सरकारी बँका आणि बऱ्याचशा कोऑपरेटिव्ह बँका ह्या लीड बँकेचे मेंबर्स आहेत. म्हणजेच यांनासुद्धा शेतीसाठी कर्ज पुरवठा करायचा आहे. लीड बँकेद्वारे आता आपण म्हणतो आहे की शेतीला कर्ज दिला पाहिजे, पण किती कर्ज दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे. तर नाबार्ड हे प्रत्येक वर्षी पोटेन्शियल लिंक क्रेडिट प्लॅन बनवते, संभाव्यतायुक्त क्रेडिट प्लॅन, पतपुरवठा. म्हणजेच 14 आणि 15मध्ये, आता पुढचं वर्ष 14 आणि 15 आहे, या वर्षात शेतीसाठी अंदाजे किती कर्ज लागणार आहे, पिकासाठी कर्ज किती लागणार आहे, फॉर्म मेकॅनिझमसाठी किती लागणार आहे, डेअरीसाठी किती लागणार आहे किंवा कोणत्या ॲक्टिव्हिटीसाठी किती कर्ज लागणार आहे याचा आराखडा बनवतो. तो आराखडा, तो प्लान आम्ही लीड बँकेला देतो. लीड बँकेला दिल्यानंतर लीड बँक हे डिस्ट्रिक्ट क्रेडिट प्लान बनवते. डिस्ट्रिक्ट क्रेडिट प्लान ही ब्रांचेसला, ब्लॉक लेवल्सला जे ब्रांचेस आहेत, तालुका पातळीवर जे ब्रांचेस, सगळ्या ब्रांचेसला दिला जातो आणि त्यानुसार त्याचं अचिव्हमेंट, म्हणजे त्याला त्या टार्गेटचे अचिव्हमेंट करण्याचा बँकांचा प्रयत्न असतो. तर हे अशी एक प्रणाली आहे आपल्याकडे आणि ह्या बँका दिलेलं टार्गेट्स अचीव करतात की नाही याचं रिव्ह्यू मेकॅनिझम आहे आणि ते रिव्ह्यू करण्यासाठी आपल्याला ब्लॉक लेवलला ब्लॉक लेवल बँकर्स कमिटी आहे. तिथे याचं रिव्ह्यू घेतलं जातं. एक ब्लॉक लेवल बँकर्स कमिटीमध्ये जे लीड बँक मॅनेजर असतात ते चेअरमन असतात, नाबार्डचे अधिकारीसुद्धा मेंबर्स असतात आणि BDO, तहसीलदार हे सुद्धा मेंबर्स असतात. आणि तेही प्रत्येक बँकांचं पिकाचं कर्ज म्हणा, इतर कर्ज म्हणा, कोणत्या बँकेने कोणत्या क्षेत्रामध्ये काय त्यांचं टार्गेट्स आणि अचिव्हमेंट याचं रिव्ह्यू केलं जातं. आणि इतकंच नाही तर इतर डिपार्टमेंट किंवा इतर कॉर्पोरेशन महामंडळ आहेत त्यांना जे सरकारचे टार्गेट्स आहेत त्या टार्गेटच्या अगेन्स्टमध्ये बँकांनी काय अचिव्हमेंट केलं आहे त्याच्यासुद्धा रिव्ह्यू घेतला जातं इथे. आणि जे काही ब्लॉक लेवलचे इश्यूज आहेत, बँकिंग रिलेटेड म्हणा किंवा इतर जे ॲग्रिकल्चर क्रेडिट रिलेटेड म्हणा, त्या सगळ्या इश्यूजचं तिथं चर्चा केली जाते आणि जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. तर हे सिस्टम आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, कारण की बरेचदा असं होतं शेतकरी म्हणतात की साहेब कर्ज मिळत नाही, पण किंवा बँकेमध्ये गेल्यानंतर आम्हाला बँक मॅनेजर नीट आम्हाला ट्रीटमेंट देत नाही. बरोबर आहे की बरेचदा असं होतं, पण
पहिले लीड बँक सिस्टममध्ये सर्व्हिस एरियाचा एक कॉन्सेप्ट होतं, सर्व्हिस एरिया ॲप्रोच, त्याला SAA म्हणतो. सर्व्हिस एरिया ॲप्रोचचं कॉन्सेप्ट होतं, ज्यामध्ये बँका ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या क्षेत्रामधीलच लोकांना कर्ज द्यायची गरज होती. म्हणजेच तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहता, ज्या गावामध्ये राहता, त्या गावामधील जी बँक राहते त्या बँकेकडून तुम्हाला कर्ज घेणं गरजेचं होतं. पण आता तसं राहिलं नाही आहे. आता रिझर्व्ह बँकेने सर्व्हिस एरियाचे नॉर्म्स आहेत ते काढून टाकलेले आहेत आणि आता कोणी पण कुठूनही कर्ज घेऊ शकते, एक्सेप्ट जे पहिले आता AGSRY किंवा AGSY जे प्रोग्राम्स होते, गव्हर्नमेंट स्पॉन्सर प्रोग्राम, त्यामध्ये मात्र कंपल्सरी होतं. पण आता ते अट काढून टाकली आहे. तुम्ही म्हणजे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून कोणत्याही बँकेतून कर्ज घेऊ शकता. फक्त ती बँक ती पात्र असावी कर्ज देण्यासाठी आणि तुम्हीसुद्धा पात्र असावेत कर्ज घेण्यासाठी. तेव्हा आपण कोणत्याही बँकेतून कर्ज घेऊ शकतो. उदाहरणार्थ, नाबार्डकडे जवळजवळ 12 ते 13 सबसिडीच्या स्कीम आहेत. मी जे तुम्हाला थोडक्यात जे महत्त्वाच्या स्कीम्स आहेत त्या सांगणार आहोत. या स्कीमसाठी तुम्ही भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून कोणत्याही बँकेतून कर्ज घेऊ शकता. तर मला हे म्हणायचं आहे की एखाद्या बँकेने किंवा एखाद्या अधिकाऱ्याने आपल्याला कर्ज नाकारलं म्हणजे आपला विकास थांबला असं व्हायला नको. आता ऑप्शन्स ओपन आहेत. कॉम्पिटिशनचा एरा आहे. तुम्हाला माहीत आहे की आता बँकांची संख्या खूप वाढलेली आहे. पहिले 1-2 बँका राहत होत्या तालुका स्तरावर. आता बघा 7-8 बँका, 10 बँका झाल्यात. न अजूनही रिजनल मॅनेजर्स आणि झोनल मॅनेजर बँकाचे विजेत आहे. साहेब, कुठे ब्रांच उघडायची आहे का? तर इतकं म्हणजे बँका ब्रांचेस उघडून राहिलेला आहे. खूप लिबरलाइज केलेलं आहे रिझर्व्ह बँकेने लायसन्सिंग. त्यामुळे बँका खूप उघडत आहेत. म्हणजेच कॉम्पिटिशन आहे. त्यांनासुद्धा त्यांचे टार्गेट्स अचीव करायचे आहे. तर आपल्याला एखाद्या बँकेने कर्ज दिलं नाही तर आपल्याला ऑप्शन्स आहेत. आपल्याला दुसऱ्या बँकेत जाता येतं आणि आपल्याला कर्ज घेता येतं. प्रायव्हेट बँका ह्यासुद्धा आता या क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत. ICICI बँकसुद्धा शेतीसाठी कर्ज देते, HDFC बँकसुद्धा देते आणि शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँकासुद्धा देतात. तर ह्या सगळ्या बँका आता कर्ज द्यायला सुरुवात केलेली आहे. पिकाचं कर्ज म्हणा की ॲग्रिकल्चर टर्म लोन म्हणा, हे सगळ्या गोष्टींना आता बँका कर्ज द्यायला सुरुवात केलेली आहे. IDBI बँक आहे आपल्याकडे, तीसुद्धा सरकारी बँक आहे. तर ह्या बँका सगळ्या आता कर्जासाठी आपल्याकडे उपलब्ध आहेत. इवन ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, ह्या सगळ्या शेड्यूल बँक आहे, ह्यासुद्धा आता कर्ज देऊ लागलेले आहेत. नाबार्डकडे ज्या महत्त्वाच्या सबसिडीच्या स्कीम्स आहेत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. कारण की एक जी स्कीम आहे ग्रामीण गोदामाची, ती मागील 10 वर्षापासून सुरू आहे. शेतकरी किंवा उद्योजक किंवा कंपनी किंवा कॉर्पोरेशन हे 100 टनापासून तर 10,000 टनाचं गोडाऊन बांधू शकते. 100 टनापासून 10,000 टनाचं गोडाऊन बांधू शकते. ते गोडाऊन ग्रामीण विभागात असायला हवं, ही अट आहे. म्हणजेच कॉर्पोरेशन लिमिटच्या बाहेर असायला हवं, ही अट आहे. तेव्हाच त्याला आपण ग्रामीण गोडाऊन म्हणतो. आणि या गोडाऊनसाठी नाबार्डतर्फे सबसिडी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना 25% सबसिडी उपलब्ध आहे. महिला शेतकऱ्यांना 33% सबसिडी उपलब्ध आहे. SC STचा कोणी शेतकरी असेल किंवा कोणी असेल, SC STचा शेतकरी नसेलही पण त्यालासुद्धा 33% सबसिडी उपलब्ध आहे. व जे कोणी शेतकरी नाही आहेत त्यांना 15% आहे. म्हणजेच भारत सरकारने जेव्हा हे सबसिडीची योजना आखली आणि याचं अंमलबजावणी सुरुवात केली, म्हणजे आपला जो केंद्रबिंदू होता तो शेतकरी होता की शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायला हवा. शेतकऱ्यांसाठी जास्त सबसिडी आहे. कंपनी, कॉर्पोरेशन किंवा इतरांसाठी नाही आहे. जो शेतमजूर आहे किंवा जो उद्योजक आहे त्यासाठी किती सबसिडी आहे? 15%. पुरुष शेतकऱ्यांसाठी 25%, महिला शेतकऱ्यांसाठी 33%, SC STच्या लोकांसाठी 33%. म्हणजे केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. पण बऱ्याचदा आपल्याला असं होतं की आपल्याला माहितीच्या अभावी बऱ्याचशा गोष्टी करत नाही. मी तुम्हाला म्हटलं की हे जग आहे स्मार्ट माणसाचं. दिसायला स्मार्ट नाही आहे पण नॉलेजनी स्मार्ट.
जेव्हापर्यंत आपल्याला माहिती राहणार नाही कोणत्याही योजनाची म्हणा, अनेक प्रोग्राम्स आहेत, अनेक विभाग आहेत, आपल्याला माहीत नाही. आपल्याकडे वन औषधी आणि सुगंधित औषधीसाठी मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्सकडे एक वेगळं बोर्ड आहे, मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स बोर्ड. त्याच्यासुद्धा प्रमोशनल स्कीम्स आहेत. आपल्याकडे हॉर्टिकल्चर करायचं असेल, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड आहे. आपल्याकडे व्हेजिटेबल प्रोडक्शन करायचं असेल तर व्हेजिटेबल बोर्ड आहे. आपल्याकडे जे म्हणाल त्याच्यासाठी बोर्ड आहे. एक्सपोर्ट करायचं असेल त्याच्यासाठी ॲपेड आहे. अनेक आहेत. नाबार्डच्या ह्या ज्या सबसिडीच्या स्कीम्स आहेत ह्या स्वतःच्या नाही आहेत, आपल्या ह्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सबसिडीच्या स्कीम आहे. नाबार्ड फक्त इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे, एक कंड्यूट आहे. सबसिडी पासिंग करण्यासाठी म्हणजे भारत सरकारद्वारा जी सबसिडी येते ती आम्ही बँकांना पास ऑन करतो, एवढंच नाबार्डचा रोल आहे. तर ही ग्रामीण गोदामाची योजना आहे, खूप उत्कृष्ट योजना आहे. तुम्ही जे उत्पादन करता, सोयाबीनचं म्हणा, गव्हाचं म्हणा, आपल्याला साठवण्याची क्षमता नसल्यामुळे, आपल्या घरी जागा नसल्यामुळे आपण लगेच सेल करतो, जाऊ द्या म्हणतो, कारण जागा कुठे ठेवू, काय ठेवू, असा प्रश्न उद्भवतो आपल्यापुढे आणि आपण लवकरच त्याचे डिस्पोजल करतो, कमी किमतीमध्ये विकतो. आणि व्यापारी मात्र त्यांच्याकडे स्टोरेज गोडाऊन असतात, ते स्टोअर करतात आणि जेव्हा प्राइसेस वाढतात, किमती वाढतात, तेव्हा ते विकतात आणि त्या प्राईस फ्लक्च्युएशनला ते एनकॅश करतात. तर हे आपण करू शकतो. म्हणजे तुम्हाला आवश्यक नाही की खूप मोठं गोडाऊन बांधलं पाहिजे. मी सांगतो आहे की तुम्ही 100 टनापासून 10,000 टनापर्यंतचे गोडाऊन बांधू शकता आणि जर कोणाची क्षमता असेल तर ते अनेक गोडाऊन बांधू शकता. त्याच्यामध्ये काही लिमिट नाही. म्हणजे एकापेक्षा 2 गोडाऊनसुद्धा तुम्ही बांधू शकता. तुमच्याकडे जर प्लॉट्स असेल आणि लांबी रुंदी तुमच्या प्लॉटची तुम्हाला माहीत आहे आणि उंची मात्र 15 ते 20 फूट असते त्या गोडाऊनची जनरली आणि 0.4 क्युबिक मीटर 0.4 क्युबिक मीटर एवढी जागा लागते एका टनाला. हे थंब रूल आहे. प्रत्येक कमोडिटीला प्रत्येक याला वेगळी जागा लागते, पण एक थंब रूल म्हणून चालतो आपण. 0.4 क्युबिक मीटर एका टनाला जागा लागते हे समजून चालतो आपण. आणि एका टनाला खर्च 1,000 टनापर्यंतचे गोडाऊन असेल तर त्याला खर्च आपण 3,500 समजतो सबसिडी कॅल्क्युलेशनसाठी. तुम्ही 4,000 एका टनाला लावले तरी नाबार्ड मात्र जेव्हा सबसिडी कॅल्क्युलेट कराल तर 3,500 रुपये एका टनाला खर्च समजेल. किती टनापर्यंत? 1,000 टनापर्यंतचे गोडाऊन असेल तर. जर 1,000 टनापेक्षा वरती जर गोडाऊन असेल तर नाबार्ड त्याची किंमत 3,000 रुपये प्रति टन समजेल सबसिडी कॅल्क्युलेशनसाठी. तर आता हे करायचं कसं? प्रत्येक गोष्टीचा हाच प्रश्न येतो की करायचं कसं. योजना आहे, स्कीम आहे, गाईडलाईन्स आहे, सगळं आहे, पण स्टेप्स कशा घ्यायच्या हा मोठा प्रश्न आहे आपल्यापुढे. नाबार्डकडे जेवढे सबसिडीच्या स्कीम्स आहेत त्या क्रेडिट लिंक आहेत. क्रेडिट लिंक म्हणजे तिथे कर्ज मस्ट आहे, तुम्हाला कर्ज घेणं आवश्यक आहे. ग्रामीण गोडाऊनमध्ये तुम्हाला 50% कमीत कमी बँक लोन पाहिजे. 50% बँक लोन, 25% स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन आणि 25% सबसिडी. जर SC ST महिला उमेदवार असेल तर त्यांना तेवढं बँक लोन कमी होऊ शकतं. 25% मार्जिन मनी, 33% सबसिडी आणि उरलेलं हे बँक लोन राहू शकतं. तर ही उत्कृष्ट योजना, याचा लाभ घ्यावा आपण. आणि बऱ्याचशा बँकांना ही योजना माहीत आहे, सगळ्याच बँकांना जवळपास ही योजना माहीत आहे, कारण बँका मागील 10 वर्षापासून योजना राबवत आहेत. नागपूरमध्ये मी सांगतो की 100 ते 125 गोडाऊन्स तयार झालेले आहेत, पण याचा फायदा मात्र फार लहान शेतकऱ्यांनी कमी घेतलेला आहे. माझ्या नजरेस फार मोजके शेतकरी आहेत ज्यांनी ह्या गोडाऊनच्या योजनेचा फायदा घेतलेला आहे. तर माझी एक तुम्हाला हे अपील आहे की एक चांगली संधी आहे आपल्याला उपलब्ध आहे, या योजनेचा आपण लाभ घ्यावा. आपल्याला जर इंटरेस्ट असेल, आपल्याला उत्सुकता असेल याविषयी, तर आपण कोणत्याही बँकेमध्ये जाऊ शकता आणि तिथे सांगू शकता की नाबार्डची ग्रामीण गोदामाची योजना आहे, त्यामध्ये आम्हाला तुमच्याकडनं लोन हवं आहे आणि नाबार्डकडनं सबसिडी हवी आहे. तर तुम्हाला तिथं प्रस्ताव, तुम्हाला प्रोजेक्टचं रिपोर्ट ते तुम्हाला बँकेत सबमिट करायचं आहे. बँकेत सबमिट केल्यानंतर बँक आपल्या नियमानुसार त्यांचं प्रोसेसिंग करते आणि तुम्हाला लोन सँक्शन करते. लोन सँक्शन केल्यानंतर नाबार्डला बँक सबसिडी 50% सबसिडी ॲडव्हान्स मागू शकते. यामध्ये प्रोव्हिजन आहे, 50% ॲडव्हान्स सबसिडी आणि 50% राहिलेलं जे सबसिडी आहे ते कंप्लीट झाल्यानंतर मिळू शकते. तर ही किंवा असं जर बँकांना करायचं नसेल, संपूर्ण सबसिडी एकत्र घ्यायची असेल, तर ते पहिलं गोडाऊन कंप्लीट करायचं आणि जे काही तुम्ही ज्यांनी गोडाऊन कंप्लीट करायला त्यांना बँकांना सांगायचं आहे की आमचं गोडाऊन कंप्लीट झालं, आता याचे इन्स्पेक्शन करण्यात यावं. मग त्यामध्ये जॉईंट इन्स्पेक्शन होते, ज्यामध्ये नाबार्डचा अधिकारी, DMI डायरेक्टर ऑफ मार्केटिंग अँड इन्स्पेक्शन, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा विभाग आहे,
त्याचा अधिकारी आणि बँकेचा ब्रांच मॅनेजर हे 3 अधिकारी इन्स्पेक्शन करतात आणि सबसिडी रिकमेंड करतात. म्हणजे बघतात की नियमानुसार सबसिडी ही नियमानुसार गोडाऊन बांधले की नाही. आता गोडाऊन कसं बांधायचं, आपण FCIचे गोडाऊन बघितले, स्टेट फॉरेस्ट कॉर्पोरेशनचे गोडाऊन बघितले, हे सगळं तुम्हाला माहीत आहे. गोडाऊन कसं असायला हवं, ग्राउंड लेवलच्या वरती त्याचं प्लिंथ लेवल थोडीशी वरती असायला हवी, बॉटम व्हेंटिलेशन, टॉप व्हेंटिलेशन आणि फ्युमिगेशन हे सगळ्यांचं प्रोव्हिजन असायला हवं. ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला ते CPWD किंवा PWDचे नॉर्म्स आहेत गोडाऊनसाठून, त्यानुसार आपण गोडाऊन बांधू शकता. आपल्याला FCI आणि स्टेट वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन किंवा सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या गोडाऊनची कल्पना आहेच. तर आता उत्कृष्ट मटेरियल निघालेले आहेत गोडाऊनसाठी, म्हणजे तुम्ही डिसमेंटल करूनसुद्धा दुसरीकडे तुम्ही शिफ्ट करू शकता ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम. तुम्हाला याच्यामध्ये सबसिडी तुम्हाला कमीत कमी 5 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे. म्हणजे तुम्हाला 5 वर्षापर्यंत कर्जाची परतफेड करता येत नाही. ते तुम्हाला 5 वर्ष कर्ज चालवायचं आहे आणि जर कर्जाची परतफेड केली 5 वर्षाच्या अगोदर तुमचं सबसिडी परत पण मागितलं जाऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे या गोडाऊनमध्ये ठेवायचं काय हा प्रश्न आहे. तो गोडाऊनमध्ये शेतीचा संबंधित माल म्हणजे शेतमाल म्हणा किंवा फर्टिलायझर म्हणा किंवा कोणत्याही शेतीशी निगडीत माल ठेवायचा आहे, इतर कोणता नाही. इलेक्ट्रॉनिक्स गुड्स किंवा तुम्ही दुसरे गुड्स कोणते काही ठेवू शकत नाही, कारण की ते इलिजिबल आयटम्स नाही आहेत गोडाऊनमध्ये ठेवण्यासाठी, कारण की आपल्याला शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. दुसरी जी योजना आपल्याकडे आहे ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर स्टँडर्डायझेशन अँड ग्रेडिंग. ही मोठा शब्द आहे, तुम्हाला एकदम लक्षात येणार नाही. ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर स्टँडर्डायझेशन अँड ग्रेडिंग. आता तुम्हाला माहीत आहे आपल्याकडे मंडी आहेत, मार्केट यार्ड्स आहेत. तिथं काय होतं, मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं त्याने. शेतकरी तिथे आपला माल घेऊन जातो, तिथं ग्रेडिंग होते आणि तिथं माल विकला जातो. त्यांनी एक प्लॅटफॉर्म आपल्याला शेतकऱ्यांना दिलेला आहे त्यांचा माल विकण्यासाठी. असा आता प्रायव्हेट पार्टी किंवा प्रायव्हेट कंपनीसुद्धा हे मंडी उघडू शकते. हे मंडीचं निर्माण एखादी कंपनी किंवा एखादी व्यक्तीसुद्धा या मंडीचं निर्माण करू शकतो आणि तिथं हा व्यवसाय करू शकतो. या स्कीममध्ये हे प्रोव्हिजन आहे. यामध्ये तुमच्याकडे राईस मिल असेल तर तुम्हाला प्रोसेस म्हणजे ग्रेडिंग करायसाठी किंवा स्टँडर्डायझेशन करायसाठी किंवा मार्केटिंग व्हॅल्यू ॲडिशन करायचे आहे, त्यासाठी तुम्हाला मशीन जे लागते, सॉर्टेक्स मशीन म्हणा किंवा इतर जे मशिनरी लागतात त्यासाठीसुद्धा सबसिडी आहे. आणि त्या मशीनला लागणारं जे बिल्डिंग आहे त्यासाठीसुद्धा जे कॅपिटल कॉस्ट आहे त्यासाठी सबसिडी अवेलेबल आहे. त्यानंतर जे मेजर आयटम सांगतो आहे याच्यामध्ये 100 ॲक्टिव्हिटीज आहेत. ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 100 कामं आहेत जे पात्र आहेत. ते फिशरीजमध्ये म्हणा, ॲनिमल हजबंड्रीमध्ये म्हणा, हॉर्टिकल्चरमध्ये म्हणा किंवा मेडिसिनल प्लांटमध्ये म्हणा, ॲरोमॅटिक्स प्लांट्समध्ये म्हणा, सगळ्या गोष्टीसाठी जेवढेही आहेत, ॲपिकल्चर म्हणा, या सगळ्यांसाठी यामध्ये प्रोव्हिजन आहे. म्हणजे जवळजवळ माझ्याकडे लिस्ट आहे, तुम्हाला कधी लागेल तर मी माझ्या ऑफिसला आलं तर तुम्हाला देऊ शकतो. आता मी आणलेली नाही आहे, पण प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी याच्यामध्ये सबसिडी अवेलेबल आहे. याच्यामध्ये आणखी एक आहे महत्त्वाचं, म्हणजे आपण हार्वेस्टर मशीन बघितली आहे, कंबाईन हार्वेस्टर. पंजाबमधून जे मशीन आहे ते आपल्याकडे सीझनमध्ये मौद्याला तुम्ही मशीन बघितल्या. तुम्ही जर मौद्याला माहीत आहे किती शेतकऱ्याची मौद्याची आहेत मला माहीत नाही, पण मौदा आणि रामटेक किंवा पार्श्वनी या भागाकडे ही मशीन जास्त तुम्हाला बघायला मिळते. खूप मोठी मशीन आहे. ही मशीन मल्टीपर्पज आहे, एका वेळेस सगळंच कामं करते. म्हणजे पिकं काढण्यापासून ते बॅगेमध्ये पोत्यामध्ये भरण्यापर्यंत ती मशीन काम करते, एका वेळेस सगळं ऑपरेशन करते. त्याला म्हणून म्हणतो कंबाईन हार्वेस्टर. हे कंबाईन हार्वेस्टरची मशीन आहे जी पंजाबमध्ये बनते. पंजाबला जवळजवळ 300 ते 350 कंपनी आहेत ही मशीन बनवते. तर ही मशीन 13-14 लाखाची आहे. ही मशीन तुम्ही घेतली आणि तुम्ही स्वतःच्या शेतावर वापरू शकता, तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता किंवा भाड्याने देऊ शकता. या मशीनसाठी सुद्धा या स्कीममध्ये प्रोव्हिजन आहे. ह्या मशीनसाठी, सॉर्टेक्स मशीनसाठी, राईस मिलसाठी किंवा दाल मिलसाठी ज्या लागणाऱ्या मशिनरी आहेत किंवा मंडीसाठी, या सगळ्यांना 25% सबसिडी आहे. मग तो कोणत्याच कॅटेगरीचा राहो, सगळ्यांना 25%. SC-ST असेल तर मात्र 33% सबसिडी यामध्ये आहे. ती एक चांगली उत्कृष्ट योजनेचा आपण लाभ घ्यायला पाहिजे. हार्वेस्टरचं रिपेमेंट फार लवकर होतं, तुम्हाला माहीत नाही. मी आता बऱ्याच शेतकऱ्यांसोबत इंटरॅक्शन केलं. मी जेव्हा भेटीला जातो गावामध्ये ते इंटरॅक्शन करतो की कसं रिपेमेंट आहे, तुमचं इन्कम कसं आहे. तर साहेब म्हणते मी 1 वर्षामध्ये याचं लोन फेडलं म्हणते ना, ते दुसरं मशीन मिळेल का तुमच्याकडनं.
तुमच्याकडनं दुसऱ्या मशीनसाठी सबसिडी मिळेल का हे विचार न करतात. ते उत्कृष्ट आपल्याकडे आहे आणि आपले जमेची बाजू आहे की महाराष्ट्रामध्ये या कंबाईन हार्वेस्टरसाठी सबसिडी उपलब्ध आहे. आपण प्रोसिजर तेच करायची आहे. मी जी गोडाऊनसाठी तुम्हाला प्रोसिजर सांगितली तीच प्रोसिजर याच्यामध्ये आहे. तुम्हाला प्रस्ताव बँकेमध्ये द्यायचा आहे, बँकेकडून सँक्शन करून घ्यायचे आहे. बँक स्वतः नाबार्डकडे सबसिडीचा क्लेम करेल. तुम्हाला कधीच माझ्याकडे यायची गरज नाही. फक्त कुठं अडलं, काय समजलं नाही तर मला विचारू शकता. एवढंच माझं रोल आहे. बाकी नंतर जेव्हा इन्स्पेक्शन होतं तेव्हा रोल आहे. पण तुम्हाला सगळी जी प्रोसिजर आहेत बँकामध्ये करायची आहे. त्यानंतर ACABC स्कीम आहे, ॲग्री क्लिनिक्स ॲग्री बिझनेस सेंटर. मी जे बोलतो आहे आपल्याला समजते की नाही? हां, ठीक आहे. ACABC स्कीम आहे, ॲग्री क्लिनिक्स आणि ॲग्री बिझनेस सेंटर. ही खूप उत्कृष्ट स्कीम आहे. या स्कीममध्ये ही स्कीम महत्त्वाचं म्हणजे सगळेच नाही घेऊ शकत, सगळ्यांसाठी स्कीम नाही. हे प्रोफेशनल लोकांसाठी स्कीम आहे. आता प्रोफेशनल कोण? जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत, ॲग्रिकल्चर इंजिनियर्स आहेत, फॉरेस्ट्रीचे ग्रॅज्युएट्स आहेत, हॉर्टिकल्चरचे ग्रॅज्युएट्स आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर आहेत, जे ॲग्रिकल्चर रिलेटेड त्यांनी कोर्सेस केलेले आहेत, ते सगळे लोक या स्कीमसाठी पात्र आहेत. पण ज्यांनी ॲग्रिकल्चरमध्ये डिप्लोमा केलेला आहे, ज्यांनी ॲनिमल हजबंड्रीमध्ये डिप्लोमा केलेला आहे, डेअरीमध्ये डिप्लोमा केलेला आहे, इवन ज्यांनी 10वी पास केल्यानंतर 11वी व 12वी वर्गामध्ये पिकाच्या क्रॉप सायन्स हा विषय घेऊन जर त्यांनी 11वी 12वी पास केली असेल त्यासाठीसुद्धा ही स्कीम उपलब्ध आहे. या स्कीमचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्ही कृषी सेवा केंद्रसुद्धा स्थापित करू शकता. आपण कृषी सेवा केंद्र बघतो ना प्रत्येक ठिकाणी. कृषी सेवा केंद्र काय करते एक्झॅक्टली? कृषी सेवा केंद्र हे शेतकऱ्यांना सेवा देते. तर असे कोणतेही कामं तुम्ही करू शकता ज्यामध्ये शेतकऱ्यांना सेवा दिली जाते. हे सगळे कामं या स्कीममध्ये मोडतात. ते मग एखादं मशीन राहो, एखादी ट्रॅक्टर काढणार राहो किंवा एखादी कंबाईन हार्वेस्टर काढणार राहो, जे तुम्ही भाड्याने दिल्यानंतर सेवाच झाली शेतकऱ्यांना. फक्त त्याच्यात तुम्हाला रेकॉर्ड ठेवायचे की मी या शेतकऱ्याला सेवा दिली. म्हणजे ज्या वस्तू तुम्ही भाड्याने देऊ शकता असे मशीनसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. ते सगळी स्कीम आहे, हे ॲग्रिकल्चर लोकांसाठी आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त सबसिडी आहे. म्हणजे एवढी सबसिडी मी अजूनपर्यंत बघितली नाही. 36% सबसिडी आहे. 36% सामान्य लोकांसाठी आणि SC ST लोकांसाठी 44%. सांगा एवढी सबसिडी कुठे नाही आहे. ॲग्रो सर्व्हिस सेंटर, तुम्हाला 2 लाखाचे ॲग्रो सर्व्हिस सेंटरचं लोन हवं असेल तर 2 लाखापासून ते लिमिट नाही आहे. कर्जासाठी अपर आणि लोअर लिमिट कधीच नसते. शेतीचं कर्ज जे असते आपल्या कामावर अवलंबून असते. तुम्ही म्हणाल मला की साहेब किती कर्ज मिळू शकते? मी सांगतो की तुमच्या योग्यतेवर किंवा तुमच्या परतफेडीच्या क्षमतेवर आणि तुमच्या कामावर हे बँकेच्या कर्जाची क्वांटम अवलंबून असतं, आकडा अवलंबून असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ही स्कीम महत्त्वाची आहे. याच्यामध्ये तुम्हाला तीच प्रक्रिया आहे. पण याच्यामध्ये एक महत्त्वाची अट आहे. यासाठी ही स्कीम घ्यायसाठी तुम्हाला 2 महिन्याचे ट्रेनिंग करायचं आहे. आपल्या नागपूरला कणानला कृष्णा व्हॅली फाउंडेशन आहे. तिथे तुम्हाला 2 महिन्याचे ट्रेनिंग करायचे आहे. तिथं राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था आहे. ते ट्रेनिंग केल्यानंतर तुम्ही त्या स्कीमसाठी पात्र ठरता. तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाते आणि त्यानंतर तुम्ही बँकेकडे ॲप्रोच होऊ शकता. आणि नंतर जी गोडाऊन किंवा तुम्हाला ॲग्रिकल्चर मार्केटिंगची स्कीम सांगितली त्यामध्ये जी प्रक्रिया सांगितली तीच प्रक्रिया तीच प्रोसेस तुम्हाला या ACABC स्कीममध्ये फॉलो करायची आहे. दुसरे ह्या 3 स्कीम सांगितल्या मी तुम्हाला. ज्या महत्त्वाच्या स्कीम आहेत त्या सांगतो आहे. मी कुक्कुटपालन, दुग्धपालन, शेळी मेंढी पालन ही स्कीम फार महत्त्वाची आहे आणि हा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण की बरेचसे लोक ह्या स्कीमविषयी उत्सुक असतात. याच्यासाठी उत्सुक असतात की या स्कीममध्ये जास्त तंत्रज्ञान, जास्त डोकेदुखी असं वाटत नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे की नाही? जास्त तंत्रज्ञान नाही आहे आणि आरामात होऊ शकतं असं आपल्याला वाटतं आहे. पण मी या स्कीमविषयी बोलणार नाही. मला तुम्ही माफ करा याच्यासाठी की डेअरी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट स्कीम मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच की सगळ्या काही जे स्कीम्स आहेत ते भारत सरकारच्या स्कीम्स आहेत. नाबार्ड फक्त इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे. जे डेअरी उद्योजक विकास योजना होती DEDS, डेअरी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट स्कीम, ही जून 2012मध्ये बंद झालेली आहे. पण जून 2012 आता याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो
कारण की जर ही स्कीम सुरू झाली तर तुम्ही काय काय करू शकता. याच्यामध्ये 9 गोष्टी करू शकता. 9 म्हणजे 5 लाखाचा प्रोजेक्ट कॉस्ट असलेलं 10 गाई किंवा म्हशीचं तुम्ही डेअरी युनिट उभारू शकता. मला बरेचदा बरेचसे शेतकरी किंवा मोठे मोठे लोक हे ॲप्रोच करतात. साहेब म्हणते तुमच्याकडे डेअरीसाठी का नाही योजना आहे असं म्हणतात. मी म्हटलं ही जी योजना आहे आमच्या छोट्या शेतकऱ्यांसाठी आहे. 10 गाई किंवा म्हशीची योजना आहे, 5 लाखाचा प्रकल्प असलेला, हे लक्षात घ्या. नाहीतर उद्या इथलेच लोक मला म्हणतील साहेब तुम्ही डेअरीची योजना सांगितली होती आमच्या मोठी आहे का. मोठी नाही आहे, ही छोटी योजना आहे जिथं प्रकल्पाची लागत आहे 5 लाख आहे. 10 गाई किंवा म्हशीसाठी आहे, त्याच्यामध्ये शेडसुद्धा आलं. दुसरं आहे तुम्हाला बछडा पालन करायचे आहे, जे गाईचे जे पिल्ले असतात त्यांचं पालन करायचे आहे तुम्हाला, त्यासाठी सुद्धा आहे. याच्यामध्ये 4.8 लाखचा प्रोजेक्ट कॉस्ट असलेली आहे. तुम्हाला वर्मी कंपोस्ट करायचं असेल तर 20,000चा प्रोजेक्ट कॉस्ट असलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला दूध काढायची मशीन घ्यायची असेल किंवा मिल्क टेस्टर घ्यायचं असेल किंवा बल्क कुलिंग युनिट्स बनवायचं असेल 2,000 लिटर कॅपॅसिटीचं 18 लाख प्रोजेक्ट कॉस्ट असलेली स्कीम आहे. तुम्हाला तुमच्याकडे दूध असेल आणि तुम्हाला प्रोसेसिंग इक्विपमेंट घ्यायचं असेल, तुम्हाला लोणी हे बनवायचं असेल म्हणजे पनीर बनवायचं आहे किंवा डेअरीचे कोणते बाय प्रॉडक्ट्स बनवायचे आहे आणि तुम्हाला त्यासाठी लागणाऱ्या मशिनरी घ्यायच्या आहेत, त्यासाठी सुद्धा 12 लाख प्रोजेक्ट कॉस्ट असलेली आपल्याकडे सबसिडी आहे. आणि तुम्हाला डेअरीचे प्रॉडक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचे आहे, त्यासाठी तुम्हाला थंड उत्पादन हे थंड न्यावं लागतं. त्यासाठी आपल्याकडे ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज किंवा कोल्ड चेन म्हणतो त्याला आपण, ते 24 लाख प्रोजेक्ट कॉस्ट आहे त्याच्यासाठी. याच्यामध्ये रेफ्रिजरेटेड व्हेकल म्हणतो आपण, माहिती आहे तुम्हाला, थंड असतं त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही बनवलेला माल आहे, डेअरीचे प्रॉडक्ट्स आहेत, हे थंड राहायला पाहिजे. म्हणजे प्रोडक्शन पॉईंटपासून सेलिंग पॉईंटपर्यंत थंड राहायला पाहिजे. त्यामध्ये रेफ्रिजरेटेड व्हेकल वगैरे येते. 24 लाख आहे किंवा कोल्ड चेन आहे. कोल्ड स्टोरेज फॅसिलिटीज फॉर मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट 30 लाखाचा प्रोजेक्ट कॉस्ट आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला जर वेटरनरी डॉक्टर असेल तर त्यांना जर प्रायव्हेट वेटरनरी क्लिनिक काढायचं असेल तर 2.40 लाख म्हणजे 2.4 लाख म्हणजे 2.5 लाखापर्यंत त्यांना ते वेटरनरी क्लिनिक काढता येतं. आणि एखाद्यांना दूध घेऊन किंवा हे डेअरीचे प्रॉडक्ट्स घेऊन विकायचं आहे, त्यांना एखाद्या शहरामध्ये, नागपूरसारख्या शहरामध्ये एक आउटलेट उघडायचं आहे, एक दुकान भाड्याने घेऊन त्यांना ते डेअरीचे प्रॉडक्ट्स विकायचे आहे, तर त्याच्या सध्या डेअरी मार्केट आउटलेट किंवा डेअरी पार्लर म्हणतो. त्याच्यामध्ये प्रकल्पाची लागत आहे 56,000. हे सगळ्या गोष्टी आहे. याच्या सगळ्यामध्ये या स्कीममध्ये 25% सबसिडी आहे. 25% सबसिडी सामान्य वर्गासाठी, SC STसाठी 33% आहे, सगळ्यांसाठी 25% आहे. या 9 गोष्टी या डेअरीमध्ये आहेत. पण आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ही स्कीम सध्या जून 2012 बंद आहे. पण ही स्कीम जरा पुढच्या वर्षी का बंद आहे, कारण की बजेट नाही आहे. ज्या गोट फॉर्म आणि जे फॉर्म आहे, गोट आणि शिपची स्कीम आहे किंवा कुक्कुटपालनाची स्कीम आहे किंवा डेअरीसाठी आहे, याच्या तिन्ही स्कीमसाठी ॲनिमल हजबंडरीच्या ज्या स्कीम आहे त्याच्यासाठी बजेट नाही आहे. बजेट कोण देते? भारत सरकार देते. आता भारत सरकार म्हणेल की तुम्ही शीप आणि गोट्ससाठी तुमचा महाराष्ट्राचा बजेट 20 करोड, तर 20 करोडच नाबाड वाटणार, 20 करोडच्या वरती वाटू नाही शकत. पण आपल्याकडे डिमांड किती आहे? खूप आहे, खूप डिमांड आहे. म्हणजे बँकांनी नाबार्डकडे एवढे प्रस्ताव पाठवलेले आहेत. आता तुम्ही मला प्रश्न करणार आहात, माझं संपल्यानंतर तुम्ही मला प्रश्न विचारात की साहेब आम्ही 2 वर्षापासून सबसिडीचे क्लेम पाठवले पण अजूनपर्यंत मिळाले नाहीत. हा प्रश्न येणार आहे आता पुढे. तर नाबार्डकडे ही योजना महाराष्ट्रामध्ये खूप सक्सेसफुल झाली डेअरीची, कारण की राज्याचं जे ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंट आहे त्यांनी खूप लीड घेतलेली आहे. त्यावेळी जे डेअरी कमिशनर होते त्यांनी खूप लीड घेतली आहे. पूर्ण आपल्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना व्हेंचर कॅपिटल नावाने हे सबसिडी खूप प्रोपोगेट केली, म्हणजे प्रोपगंडा केला. सगळ्या स्कीमला व्हेंचर कॅपिटल हे नाव दिलं. ते डेअरीचे राहो, पोल्ट्रीचे राहो किंवा गोटची राहो, पण सगळ्या स्कीमचं नाव मात्र वेगळं आहे. तर यांनी पण लीड घेतली आणि बऱ्याचशा लोकांनी हे शेतकऱ्यापर्यंत शेतकरी पंचायत समितीमध्ये जाऊ लागले, त्यांनी बँकामध्ये प्रस्ताव सबमिट करू लागलेत आणि खूप मोठा प्रोत्साहन मिळालं. तर जे बजेट होतं ते खूप एक्सीड झालं. तेवढं बजेट आपल्याकडे नव्हतं भारत सरकारचे, त्याच्यामुळे योजना थांबवावी लागली.
आणि आता प्राधान्याने ज्यांचे प्रस्ताव क्लेम्स पहिले गेले त्यांचे प्रस्ताव काढले जात आहेत. SC STचे पहिले प्रस्ताव क्लेम्स काढल्या जात आहेत आणि क्रमाक्रमाने जून 2012पर्यंत ज्यांचे प्रस्ताव गेलेले आहेत सबसिडीचे त्यांना ते मिळणार आहे. पण त्यानंतर मात्र नाबार्डने बँकांना सांगितलं आहे की नवीन प्रस्ताव तुम्ही पाठवू नका. तसेच हे झालं डेअरीच्या बाबतीत. आणि जे गोटची स्कीम आहे त्याचं नाव आहे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ स्मॉल रुमिनंट्स अँड रॅबिट्स, शेळी मेंढी पालन आणि ससे पालन. तर ही स्कीम आहे ही जुलै 2013पासून यावर्षी नाबार्डने बँकांना सांगितलं की तुम्ही नवीन प्रस्ताव पाठवा नको, कारण की 13-14मध्ये आमच्याकडे भारत सरकारचं बजेट फार कमी आहे, रिस्पॉन्स जास्त आहे, पण मात्र बजेट कमी असल्यामुळे आम्ही बँकांना सांगितलं की तुम्ही आमच्याकडे नवीन सबसिडीचे क्लेम पाठवा नको. आम्ही हे नाही म्हटलं की सबसिडीची योजना सुरू नाही आहे, सुरू आहे. गोट फार्म आणि डेअरी पोल्ट्रीची स्कीम सुरू आहे, पण आम्ही प्रस्ताव घेत नाही, बँकेकडनं क्लेम्स घेत नाही. आम्ही बँकांना हे नाही म्हटलं की सबसिडीची स्कीम बंद आहे. मी पण म्हणतो आहे सबसिडी स्कीम सुरू आहे, पण आमच्याकडे बजेट नसल्यामुळे आम्ही घेऊन काय करणार. जर बजेट वाढेल परत आम्ही बँकांना पत्र लिहू की आता ही याच्यामध्ये बजेट वाढलेलं आहे, तुम्ही नवीन प्रस्ताव पाठवू शकता. कारण की नाबार्डकडे अनेक सबसिडीचे क्लेम्स अजूनही आहेत, तर ते पहिलं क्लिअर करणार, त्यानंतर जे नवीन प्रस्ताव येतील त्यांचा विचार करणार. तर ही एक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो कुक्कुटपालनामध्ये 17 गोष्टी आहेत, 17 कामं तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये ब्रीडिंग फॉर्म, लो इनपुट टेक्नॉलॉजीचे बर्ड्स, टर्की, डकस, जपानीज क्वेल्स, इमू, 30 लाखाचा प्रोजेक्ट कॉस्ट असलेलं ते आहे. आणि मी जे तुम्हाला सांगतो 30 लाख, 24 लाख, 12 लाख यावरती तुमचं प्रोजेक्ट कॉस्ट जायला नको, लक्षात घ्या. मी जेव्हा म्हणतो की ब्रीडिंग फॉर्म 30 लाखाचाच प्रकल्प खर्च पाहिजे, त्याच्या खाली चालू शकतं, त्याच्यावर नको. प्रकल्पाची लागत त्याच्यावर नको. तुम्हाला डेअरीची सांगितली 5 लाखाच्या वर तर प्रकल्पाची लागत नको, त्याच्या कमी चालतं आहे आपल्याला. तुम्ही 2 गाई म्हशी घेतल्या तरी आम्ही तुम्हाला सबसिडी देऊ, पण तुम्ही म्हणाल की 11 गाई म्हशी घेतल्या, 100 गाई म्हशी घेतल्या आणि त्या 1 करोडच्या झाला तुम्ही सबसिडी देता, ते पात्रच नाही ठरत, 5 लाखाच्या वरती पात्र नाही ठरत. सेंट्रल ग्रोअर युनिट आहे, त्याच्यामध्ये 40 लाखाचं आहे. हायब्रिड लेअर म्हणजे चिकन 5000 पक्ष्यांपर्यंत आहे, 8 लाखाचा प्रोजेक्ट कॉस्ट आहे. 2000 पक्ष्यांसाठी 8 लाख खर्च आहे. आता तुम्ही समजू शकता की 2000 पक्ष्यांसाठी 8 लाख तर 5000साठी किती होईल. हां हायब्रिड ब्रॉयलर याच्यामध्ये 2.24 लाख, 1000 पक्ष्यांसाठी 2.24 लाख ही हायब्रिड ब्रॉयलरसाठी कॉस्ट आहे. असं 5000 पक्ष्यांचं तुम्ही 5000 बर्डचं तुम्ही युनिट सेटअप करू शकता. तुम्हाला रेअरिंग अदर स्पेसीज, वनराज, गिरिराज किंवा कडकनाथ हे तुम्हाला माहीत आहे पोल्ट्रीचे ब्रीड्स आहेत, व्हेरायटीज आहेत. याचं तुम्हाला फार्मिंग करायचं असेल तर 10 लाख प्रोजेक्ट कॉस्ट असलेलं एक युनिट साईज आहे. तुम्हाला फीड मिक्सिंग प्लांट हवं असेल, तुमच्याकडे पोल्ट्री फार्म आहे ऑलरेडी आहे, तुम्हाला फीड मिक्सिंग प्लांट टाकायचं आहे, त्यासाठी 16 लाख प्रोजेक्ट कॉस्ट असलेलं एक कंपोनंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला पोल्ट्रीचे प्रॉडक्ट्स किंवा कोंबड्या म्हणजे पोल्ट्री कुक्कुट हे तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं आहे, तर तुम्हाला ट्रान्सपोर्टसाठी व्हेकल पाहिजे, त्यासाठी सुद्धा 8 लाख प्रकल्प असलेला एक प्रोव्हिजन आहे. याच्यामध्ये तुम्ही व्हेकल घेऊ शकता 8 लाखापर्यंत, त्यामध्ये तुम्हाला 25% सबसिडी मिळेल. तुम्हाला कोंबडीला तुम्ही ड्रेसिंग केल्यानंतर किंवा कोंबडीला तुम्ही कापल्यानंतर त्यांचे पीसेस केल्यानंतर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी न्यायचे आहे, तुम्हाला रेफ्रिजरेटेड व्हेकल पाहिजे तुम्हाला, त्यासाठी 15 लाखाचं प्रोव्हिजन असलेलं एक कंपोनंट आहे याच्यामध्ये. दुसरं आहे तुम्हाला, आता आपण बघतो कोंबड्या कुठं कापतात, घाणेरड्या ठिकाणी कापतात की नाही. ह्यांच्या असं ज्या वस्तू आपण महत्त्वाच्या समजतो खायला, त्या कोंबडी म्हणा, बकरी म्हणा, ह्या कुठं कापतात, जिथं घाणेरडी जागा आहे तिथंच कापल्या जातात. पण तुम्ही एखादं चांगलं रिटेल आउटलेट उघडलं, ड्रेसिंग युनिट म्हणतो त्याला आपण, ड्रेसिंग युनिट, एखादं रिटेल आउटलेट उघडलं आणि तुम्हाला तिथं चांगलं अपडेटेड म्हणजे एकदम मॉडर्नाइज तुम्ही आउटलेट उघडलं, एकदम नीट अँड क्लीन आउटलेट उघडलं, तर तिथे लागणारं मशिनरी म्हणा किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा हे तुम्ही तयार केलं, त्यासाठी 6 लाखाचं प्रोव्हिजन आहे. 6 लाखाचा प्रकल्प लागत असलेलं तुम्ही ते युनिट सेटअप करू शकता. तुम्हाला जे कुक्कुट आहेत, कोंबड्या आहेत, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी न्यायचं आहे, विकायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला फिरते रिटेल आउटलेट मार्केटिंग युनिट्स, मोबाईल मार्केटिंग युनिट्स म्हणते, त्याच्यामध्ये 8 लाखाचं आहे. तुम्हाला
पोल्ट्रीचे प्रॉडक्ट स्टोअर करायचे आहे, कोल्ड स्टोरेज हवं आहे, तर 20 लाखाचं प्रावधान असलेलं एक कंपोनंट याच्यामध्ये. पण हे सगळं मी तुमच्या माहितीसाठी सांगितलं, कारण की तुम्ही आता मला गेल्यानंतर म्हणा नको की बाबा तुम्ही म्हणाले होते तर आता हे कसं करायचं. कारण की सध्या मी सबसिडी बजेट नसल्यामुळे मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही बँकामध्ये जा, पण प्रक्रिया मात्र तीच आहे. तुम्हाला बँकेत जायचं आहे, ही पण क्रेडिट लिंक स्कीम आहे, बँकेमध्ये प्रस्ताव द्यायचा आहे. तुम्ही एखाद्या चार्टर्ड अकाउंटंट म्हणा किंवा एखाद्या प्राध्यापकाकडनं तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून घ्या, योग्य व्यक्तीकडनं तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून घ्या आणि ती प्रोजेक्ट रिपोर्ट बँकांना सबमिट करा. बँक ते स्क्रुटिनी करेल, सँक्शन करेल आणि नाबार्डला सबसिडी मागेल. तुम्हाला अंड्यासाठी किंवा ब्रॉयलरचं कार्ट्स पाहिजे, त्यासाठी 10,000पर्यंत प्रोविजन आहे. तुम्हाला माहिती आहे अंड्यासाठी ते आपण ठेवतो ना अंडे निळ्या रंगाचे, ते कार्ट्स म्हणतो, ब्रॉयलर किंवा एक कार्ट ते 10,000चं आहे. तुम्हाला लार्ज प्रोसेसिंग युनिट करायचे आहे 2,000 ते 40,000 पक्ष्यांपर्यंत, तर 500 लाखाचं म्हणजे 5 करोडचं प्रोजेक्ट आहे. इमू प्रोसेसिंग युनिटचं व्हॅरी करते. फ्रीजर प्रोसेसिंग म्हणजे पक्ष्यांच्या पंखापासून काय तुम्हाला प्रोसेसिंगचे युनिट टाकायचे आहे. तुम्हाला वाटतं की कोंबड्यांच्या पंखापासून काहीतरी बनू शकतं, ते फिजर प्रोसेसिंग युनिट तुम्हाला बनवायचं आहे, तर त्यासाठी युनिट साईज दिलेलं नाही, ते प्रोजेक्टच्या तुमच्या कामावर अवलंबून राहील. टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनसाठी सुद्धा आहे. आणि इमूसाठी सांगतो आहे मी की इमूकडे जास्त तुम्ही वळा नको, कारण इमूचं मार्केट अजून एस्टॅब्लिश झालेलं नाही आहे. त्याचं अंडेचं काही मार्केटिंग सेटल नाही आहे, काही नाही आहे. तर मी तुम्हाला ॲडवाईस करतो, इमू जरी दिसायला इझी ॲक्टिव्हिटी आहे, पण त्याकडे तुम्ही आज सध्या तरी हे नको करा. आम्हीसुद्धा म्हणतो आहे की तुम्ही आता, कारण की यासाठी तुम्हाला माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांनी इमू फार्मिंग केलं, पण बरेच सफर झालेत आणि फार मोठे इश्यू झालेले आहेत. तर ह्या प्रत्येक गोष्ट करायच्या अगोदर आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. सबसिडी आहे म्हणून ते काम करा नको. तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, ज्या गोष्टीमध्ये वाटतं तुम्हाला इंटरेस्ट आहे, ह्याच गोष्टी करा तुम्ही. आणि नाहीतर असं नाही की सबसिडी आहे म्हणून चला आपले 25% लागणार, बाकीचं बँकेचं लोन आणि बाकीचं सबसिडी मिळणार, ह्या विषय नको तुम्ही. हे आहे म्हणून नको करा. तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, खरंच तुम्हाला डेअरीमध्ये इंटरेस्ट असेल तर डेअरीचं काम तुम्ही हातात घ्या, पोल्ट्रीचं काम हातात घ्या किंवा कोणतेही काम हातात घ्या. तर ह्या मी सबसिडीच्या योजना तुम्हाला सांगितल्या आहेत. तुम्हाला माहीत आहे की बँका हे पिकासाठी कर्ज देतात. प्रत्येक वर्षी पिकाचं कर्ज दिलं जाते आणि पिकाच्या कर्जासाठी जिल्हा पातळीवर, जिल्हा स्तरावर एक बँकांना सगळ्यांना टार्गेट्स आहेत की तुम्हाला या ब्रांचला एवढं क्रोड्स हे पिकाचं कर्ज द्यायचं आहे. तुम्हाला माहीत आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2.5 लाख शेतकरी आहेत. पण मला कधी आश्चर्य वाटतं, 2.5 लाख शेतकरी असूनसुद्धा जवळजवळ 1 लाख शेतकऱ्यांना कर्ज का पिकाचं कर्ज जातं. बाकीचे शेतकरी कुठे जातात? काय बाकीचे शेतकरी कर्ज घेत नाही का? हा प्रश्न येतो माझ्यापुढे. मी बऱ्याचदा हाय लेवलच्या मीटिंग्स अटेंड केल्यात आणि कलेक्टर साहेबांसोबत आम्ही जेव्हा मीटिंग्स वगैरे अटेंड करतो, तर मी सांगतो की सर आपल्याकडे 2.25-2.5 लाख शेतकरी आहेत, पण तरी पण आपल्याकडे हे फक्त 80,000 ते 90,000 शेतकरी पिकाचं कर्ज घेतात, बाकीचं का नाही घेत? तर भारत सरकारने 2006-07 मध्ये एक पिकाच्या कर्जासाठी इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम आणली. इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजेच त्यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार हे इंटरेस्ट त्याच्यात पिकाचं जे व्याज आहे ते व्याज देणार. आता मला सांगा, मी तर भारतामध्ये कोणती अशी स्कीम बघितली नाही की पिकाच्या कर्जासाठी 1 लाखापर्यंत तुम्हाला 0% कर्ज व्याज द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही 1 एप्रिलला पिकाचं कर्ज घेतलं तर 31 मार्चपर्यंत तुम्ही फेडलं तर तुम्हाला 0% व्याज आहे. किती चांगली उत्कृष्ट योजना आहे. अशी कोणती योजना आहे का कुठे? आणि तुम्ही 1 लाखापासून 2 लाख 3 लाखापर्यंत कर्ज घेतलं तर फक्त 2% कर्ज तुम्हाला व्याज द्यायचं आहे. आता तुम्हाला माहीत आहे कर्ज घेण्यासाठी बँका काय बघतात? आपली पात्रता. आपण म्हणू, तुम्ही म्हणाल आता म्हणा साहेब तुम्ही तुमचं बरोबर आहे जी, पण बँका कर्ज देत नाही, हा प्रश्न येणार आहे. तर मी सांगतो आहे बँका ह्या कमर्शियल आहेत, त्यांना प्रॉफिट करायचं आहे, त्यांना नफा कमवायचा आहे. तर नफा कमवण्याचं हे काय आहे, प्रिन्सिपल काय आहे की बँक म्हणजे काय आहे? बेसिकली बँक म्हणजे आपण ठेवलेलं जे डिपॉझिट आहे तेच आपल्याला कर्जाच्या रूपात देतात. आपण समजा 6% आपण 6% आपण डिपॉझिट ठेवलं तर बँक आपल्याला 10-12% आपल्याला कर्ज देतात आणि जे 4-5% जे मार्जिन आहे त्यामध्ये ती बँकेचा स्टॉपचा खर्च, बिल्डिंगचा खर्च आणि तर एस्टॅब्लिशमेंटचा खर्च चालवते. हीच बँक आहे.
पण बँकांना आपण कर्ज घेतलं आणि बँकाची परतफेड केली नाही तर बँका टिकू शकणार राहणार का? नाही राहू शकत. शेवटी बँका म्हणजे हे आपल्याच बँका आहेत. तर बँकेला कर्जाची परतफेड करणं आवश्यक आहे. तर बँका बघतायत की जो माझ्याकडे ग्राहक आलेला आहे त्याची क्रेडिबिलिटी काय आहे, मतलब तुमची साख काय आहे. म्हणते ना, आपल्यालासुद्धा साख निर्माण करावं लागते. मी सुद्धा समजा मला पैशाची गरज आहे आणि मी एखाद्या माझ्या मित्राकडनं पैसे घेतलेत आणि परतफेड नाही केली. मी नेहमी उदाहरण सांगतो, मी जेव्हा रायपूरला होतो तेव्हा माझ्याकडे 2 चपराशी होते, एक देवसिंग आणि रामदास. तर माझ्याकडून देवसिंग आणि रामदासविषयी मला जास्त माहीत नव्हतं, पण देवसिंग आणि रामदास माझ्याकडून 100 रुपये घेत होते. पण रामदासला पिण्याची शौक होता, त्याने 100 रुपये घेतले आणि परतफेड नाही केली. देवसिंगने 100 रुपये घेतले, परतफेड केली. परत रामदास मला मागायला आला, साहेब म्हणे मी नंतर तुमचे 100 रुपये देईन, परत मला 100 200 द्या. म्हटलं ठीक आहे, घेऊन घे, तुझी परिस्थिती अशी आहे. देवसिंग पण आला, साहेब 200 पाहिजे, मला भाजीपाला घ्यायचं आहे. म्हटलं घे. पण असं नंतर मला कळलं की रामदास हा डिफॉल्टर आहे. रामदासचं इंटेन्शन आहे, मला बोनाफाईड नाही आहे, मला फाईड आहे. तर मी रामदासचा अकाउंट क्लोज केला. म्हटलं तुला बस जे दिलं ते पावलं, आता माझ्याकडे पुढे येऊ नको. पण मात्र देवसिंगला म्हटलं, देवसिंग 1 महिना माझ्याकडे आला, अरे देवसिंग इस महीने में तुम आए नहीं यार, क्यों नहीं आए, और कुछ चाहिए तो देता हो. कारण की त्यांनी काय केलं, माझ्याकडे साख निर्माण केली. देवसिंगने माझ्याकडे साख निर्माण केली, क्रेडिबिलिटी, त्याची क्रेडिबिलिटी वाढली माझ्याकडे. मग काय केलं, म्हणजे मी स्वतः त्याच्याकडे गेलो, माझी क्रेडिट वर्दीनेस वाढल्यामुळे बँक स्वतः माझ्याकडे आली. तर आपल्याला क्रेडिबिलिटी तयार करायची आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं, सर्व्हिस एरियाचे नॉर्म्स नाही आहेत. तुम्ही कोणत्या बँकेतून कर्ज घ्या, ज्या कामासाठी कर्ज घेतलं त्याच कामासाठी वापर करा. शास्त्रीय पद्धतीने कामाला उपयोगात आणा. ती तंत्रज्ञान, नवीन तंत्रज्ञान वापरून ते शेती करा, 2 पैसे वाचवा. आणि तुम्हाला सांगतो आहे की आता तुम्हाला 1 लाख कर्ज दिलं असेल तर तुम्हाला जास्त कर्ज देऊ शकते. आणि आता रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 1 लाखापर्यंत कोणते तुम्ही कर्ज घेतलं शेतीची, तर 1 लाखापर्यंत तुम्हाला सिक्युरिटी किंवा मॉर्गेज करण्याची गरज नाही. 1 लाखाच्या वरती जर कर्ज असेल तुमचं तर सिक्युरिटी मॉर्गेज बँकेच्या नियमानुसार बँक करेल. तर ॲग्रिकल्चर टर्म लोन आहे. तुम्हाला माहीत आहे की ॲग्रिकल्चरमध्ये करायचं काय, नेमकं करायचं काय. शेती आहे, पाणी आहे, पण करायचं काय समजत नाही. आम्ही शेतकरी मंडळाची स्थापना केली. शेतकरी मंडळाची स्थापना करण्याचे उद्दिष्ट हेच आहे. जवळजवळ 350 शेतकरी मंडळ स्थापन केले मी नागपूरमध्ये. शेतकरी मंडळाची स्थापना करण्याचं आहे की हे एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं आहे शेतकऱ्यांना की तुम्ही या शेतकरी मंडळाचा उपयोग माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी करा. आपल्याकडे अनेक विभाग आहेत, कृषी विभाग आहेत, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड आहे. नागपूरला काय नाही आहे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर आहे. आपल्याकडे ॲनिमल हजबंड्रीची आणि फिशरीची युनिव्हर्सिटी आहे. आपल्याकडे कॉटनसाठी एक वेगळे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. कॉटनचे काय प्रॉडक्ट्स बनतात कॉटनपासून, त्याच्यासाठी ट्रेनिंग सेंटर आहे फार्मरसाठी अमरावती रोडला. आपल्याकडे ऑरेंजसाठी NRCC आहे, नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सिट्रस आहे. म्हणजे काय नाही, आपल्याकडे सगळे रिसोर्सेस आहेत आपल्याकडे. फक्त आपल्याला बघायचं आहे की कुठं काय मिळतं आणि कुठं काय तंत्रज्ञान लपलेलं आहे, ते आपल्याला शोधायचं आहे आणि काढायचं आहे. तर शेतकऱ्यांना माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही सगळ्या विभागाची माहिती गोळा करा. नाबार्डच्या काही योजना आहेत, हे जे पेपर्स आणलेत हे पेपर्स कलेक्ट करा. नुसतं मी तुम्हाला तोंडी सांगितलं, त्या तोंडी सांगितल्याच्या भरोश्यावर बँकात जाऊ नको. कारण की हे जग आहे इम्प्रेशन मारण्याचं. कशाचं जग आहे? इम्प्रेशन. तुम्ही बँकाच्या ब्रांच मॅनेजर इम्प्रेशन कसं मारणार? आपण म्हणतो कर्ज देत नाही, जुते झिजून गेले पण कर्ज मिळालं नाही साहेब. ते इम्प्रेशन मारण्याचं जग आहे. मी तुम्हाला सांगतो स्मार्ट आणि इम्प्रेशन मारण्याचं जग आहे. इम्प्रेशन कसं मारणार? हे वाचून जाणार. हे जे गाईडलाईन्स आहेत हे सर्क्युलर आहे, मी वाचून जाणार. आणि मात्र कधी कधी असं होतं बँकेच्या ब्रांच मॅनेजरवर हे सर्क्युलर नसतं, तुमच्या एवढं असतं. साहेब असं कसं सांगता, हे सर्क्युलरमध्ये लिहिलं, हे तुमच्यापुढे, तुमच्याकडे कॉपी नसेल ती घ्या. तर इम्प्रेशन मारा. तुम्ही त्याला अनुत्रित करणार. तुम्ही जेव्हापर्यंत त्याला अनुत्रित करणार नाही. आणि आपण कोणाला अनुत्रित केव्हा करतो? जेव्हा आपल्याकडे जास्त आपण स्ट्रॉंग असतो तेव्हा. आणि स्ट्रॉंग कसं बनवू शकतो या माहितीने. तर आपल्याला या शेतकऱ्यांना म्हटलं की तुम्ही या योजनांची माहिती घ्या, त्याचं वाचन करा एकत्रित, आणि ते कसं करता येईल याचा विचार करा. तुम्ही तंत्रज्ञानाची माहिती घ्या आणि त्याचं वाचन करा, आणि ते तंत्रज्ञान आपल्याला कसं आणता येईल याचा विचार करा.
आणि या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जोडीला आपल्याकडे कर्ज आहे, बँका आहेत आपल्याकडे, आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे कर्ज उपलब्ध आहे. ते फार्म मेकॅनायझेशन असो, ट्रॅक्टर असो, पॉवर टिलर असो, किंवा कोणती मशिनरी असो, किंवा मधमाशी पालन असो, किंवा मत्स्यपालन असो, किंवा कोणतीही ॲक्टिव्हिटी असो, किंवा लँड डेव्हलपमेंट असो. तुम्हाला लँड लेवलिंग करायचे आहे, विहीर करायची आहे, त्यासाठी कर्ज आहे. आता प्रत्येकजण मला म्हणजे बरेचदा लोक अशी अपेक्षा करतात, आणि आपल्याकडे आहे, फॅक्ट आहे, प्रत्येक स्कीम आहे का तुमच्याकडे म्हणतात. पण स्कीम म्हटलं तर डोक्यात काय येते? सबसिडी. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सबसिडीचा आशा ठेवतो की सबसिडी आहे का, असेल का, असेल तर बरं होईल. मी तुम्हाला तेच म्हटलं की आपल्याला अशा गोष्टी करायच्या आहेत ज्याच्यामध्ये आपलं इंटरेस्ट आहे, तेच तुमचं ते चालू शकेल, अदरवाईज नाही चालू शकत. ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही, सबसिडी म्हणून करतो, नाही चालू शकणार. आणि मला सांगा ना, सबसिडी घेऊन फारच कमी लोक आहे. सबसिडी इन्सिडेंटल आहे. तुम्ही जे काम हातात घेतलं ते काम करता करता त्या कामाला जर सबसिडी अवेलेबल असेल तर ते खिशात टाकून आपलं पुढचं चालतं म्हणायचं, आणि नसेल तर आपण पुढे जायचं. पण मात्र ज्या कामामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे तेच कामं करायला पाहिजे. तुम्हाला माहीत आहे, शेतकऱ्यांनी शेडनेटमध्ये कृषी विभागाची शेडनेटची योजना आहे. 10 गुंठ्यापासून म्हणजे पाव एकरापासून 10,000 स्क्वेअर फीटपासून तर तुम्ही 43,000 1 एकर स्क्वेअर फीट एक एकरापर्यंत तुम्ही शेडनेट बांधू शकता. 50% सबसिडी उपलब्ध आहे. 50%. शेडनेट ही खूप उत्कृष्ट आहे. जवळजवळ 100 ते 150 शेडनेट आपल्या वर्धेला झालेले आहेत. इथे जवळजवळ आता 25-30 शेडनेट उभारलेले आहेत. नरखेडमध्ये बँक ऑफ इंडियाने बरेचसे फायनान्स केलेले आहेत. याच्यामध्ये चांगला रिपेमेंट आहे. 50% सबसिडी आहे. एका शेडनेटला 10 गुंठाचे शेडनेट मांडलं म्हणजे 10,000 स्क्वेअर फीटमध्ये तुम्ही शेडनेट मांडलं तर जवळजवळ 3.5 लाख रुपये खर्च येतो. तुम्हाला 50% सबसिडी आणि 50% बँकेचं लोन मिळू शकते. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड कडूनही तुम्हाला हॉर्टिकल्चरसाठी सबसिडी आहे, म्हणजे इथं 25-30% सबसिडी आहे. त्यासुद्धा क्रेडिट लिंक स्कीम आहेत. आपल्याकडे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डचं ऑफिससुद्धा आहे सेमिनार हिलला. तर आपल्याकडे सगळे अवेलेबल आहे. फक्त आपल्याला शोधाशोध घ्यायचे, माहिती घ्यायची आहे. तर माहिती अगदी बिलकुल त्याला क्रश करायची एकदम, आणि त्याला आपण करायचं आहे. तर हा पतपुरवठा हा फार मोठा विषय आहे, आणि हा महत्त्वाचा विषय आहे. कारण की बरेचसे शेतकरी हे नेहमी कंप्लेंट करत असतात की साहेब कर्ज देत नाही, बँका कर्ज देत नाही आहे, आणि बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत प्रॉब्लेम्स. मी असं म्हणत नाही आहे की सगळ्यांना कर्ज मिळते, पण तुम्ही आता क्रॉप लोन तुम्ही घेतला आणि तुमच्याकडे बॅलन्स असेल तर तुम्ही तेवढ्या कर्जाची परतफेड करून तुम्ही फ्रेश पिकाच्या कर्जाला पात्र होऊ शकता. आता बँक ऑफ इंडियाने मागच्या वर्षी असं केलं होतं की तुम्हाला 1 लाख पिकाच्या कर्जासाठी तुम्ही पात्र असाल आणि तुमच्याकडे 50,000 कर्ज असेल तर 1 लाखामधून 50,000 वजा जाता 50,000 तुम्हाला ते देत होते. हे असंही करू शकतो आपण. जसं तुमच्याकडे 25-50,000 रुपये कर्ज असेल आणि तुम्ही तुमच्या स्केल ऑफ फायनान्स आम्ही ठरवलेले आहेत. स्केल ऑफ फायनान्स म्हणजे हा शब्द मोठा आहे, पण प्रत्येक गोष्ट समजणं गरजेचं आहे. स्केल ऑफ फायनान्स काय आहे, कोणत्या पिकासाठी किती कर्ज ठरवलं, बँक पिकाचं कर्ज कसं काय देते बुवा. स्केल ऑफ फायनान्स म्हणजे काय आहे, प्रत्येक पिकासाठी सोयाबीनसाठी आम्ही म्हणतो आहे की तुम्ही 10,000 रुपये पर एकर द्या. संत्र्यासाठी तुम्ही 205 रुपये एका झाडाला द्या. शुगरकेनसाठी तुम्ही जास्त द्या, किंवा मिरचीसाठी तुम्ही 12,000 द्या. कापसासाठी तुम्ही 11,000 द्या. हे कसं ठरतात. एक कमिटी आपल्याकडे डिस्ट्रिक्ट लेवल टेक्निकल कमिटी, ज्यामध्ये आम्ही बँक ऑफ इंडिया, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, प्रगतशील शेतकरी, असे बँकाचे लोक किंवा तुमचे तज्ज्ञ व्यक्ती हे सगळे असतात, आणि जिल्हा स्तरावर याची आखणी होते. आता मीटिंग ऑक्टोबरमध्ये झाली मला वाटतं. तिथे हे ठरतात की कोणत्या पिकाला किती म्हणजे खर्च येऊ शकतो, पॅकेज ऑफ प्रॅक्टिसमध्ये किती खर्च येऊ शकतो, तशानुसार त्या स्केल ऑफ फायनान्स ठरते, आणि बँका तुम्हाला स्केल ऑफ फायनान्सनुसारच कर्ज देते. आता जरी ही 0% स्कीम आहे, पण तुम्हाला वापर मात्र पिकाच्या कर्जासाठीच करायचा आहे. पिकच घ्यायचे आहेत, दुसऱ्या कामासाठी करा नको. आपलं इंटेन्शन जर बोनाफाईड असेल तर आपण प्रगती करू शकतो. जर मालाफाईड असेल तर नाही करू शकणार. लाँग टर्ममध्ये टिकणार नाही हो आपण. जर मालाफाईड इंटेन्शन असेल, तुम्ही शॉर्ट टर्म गेन कराल. तुम्ही म्हणाल जाऊ दे मी ठगवलं बँकेला काही नाही हो, पण ते काय लाँग टर्म तुम्हाला फायदा होऊ शकत नाही, शॉर्ट टर्म होईल.
तर लाँग टर्म फायदा करण्यासाठी ज्या गोष्टीसाठी तुम्ही आपलं कर्ज घेतलं 0% त्यासाठी तुम्ही तेच पीक तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यात उत्पादन कमवायचं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला बँकेच्या कर्जाची परतफेड करायची आहे. तर हे डिस्ट्रिक्ट लेवल टेक्निकल कमिटीमध्ये स्केल ऑफ फायनान्स ठरतं आणि युनिट कॉस्ट आहे. नाबार्ड प्रत्येक प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी युनिट कॉस्ट बनवतं. पण युनिट कॉस्ट बऱ्याचशा म्हणतात बँका की नाबार्डची युनिट कॉस्ट आहे, बस त्याला चिपकून चालेल. नाबार्डने जे युनिट कॉस्ट बनवले ते इंडिकेटिव्ह आहे. इंडिकेटिव्ह म्हणजे ते त्याच्या आसपास असू शकतं. जसं एखाद्या गोष्टीसाठी नाबार्डने म्हटलं की विहिरीला एवढा खर्च येऊ शकतं, एका विहिरीला 80,000 रुपये खर्च येऊ शकतं. बँकांना हे नाही समजायचं आहे की 80,000च्या वरती येऊच नाही शकत, असं नाही आहे. इंडिकेटिव्ह आहे, त्याच्या कमी जास्त होऊ शकते, त्याच्यात जास्त येऊ शकते, 5-10% किंमत वाढू. बँकांना ह्या सगळ्यांना समजायचं आहे की नाबार्डची युनिट कॉस्ट ही इंडिकेटिव्ह आहे आणि तुम्हाला त्या विहिरीसाठी ती माती कशी आहे, किती खर्च लागू शकतो याच्यात तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे. पहिलं ट्रॅक्टरसाठी काय होतं, ट्रॅक्टरसाठी 9 एकर इरिगेटेड लँड पाहिजे होतं. आता आम्ही सगळे रिलॅक्स केले नॉर्म्स. म्हटलं काही जमिनीचं हे नाही आहे. जर एखाद्याकडे कमी जमीन असेल पण तो ट्रॅक्टर घेऊन समजा कस्टम हायरिंग बेसिसवर तो चालवत असेल किंवा स्वतःच्या शेतावर वापरत असेल आणि नफा कमवत असेल तर शेतीचं काही बंधन नाही आहे, किती एकर राहो. तर आता ते रिलॅक्स केले आम्ही नॉर्म. बँकांना हे करायचं आहे, पण बँकासुद्धा बरेचदा माहिती घेत नाही आणि चुका करतात. आता मी गोडाऊनच्या स्कीमचं इन्स्पेक्शन केलं तेव्हा पाहिलं की आम्हाला माहीत आहे की आम्ही 33% सबसिडी महिला शेतकऱ्यांना देतो गोडाऊनमध्ये. अर्धा एकर बायकोच्या नावाने शेती केली म्हणजे का शेतकरी बनते का? अरे तिच्या नावाने दुसरे व्यवसाय आहेत, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करते आणि आम्ही जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न बघितलं तिचे इतर व्यवसाय आहेत. अर्धा एकर तिच्या नावानं घेतलं आणि त्याच्यावर गोडाऊन बांधलं, मग शेतकरी नाही बनू शकत. त्या सगळ्या नंतर चुका करतात, नंतर रडतात. साहेब 33% म्हटलं होतं म्हणते CAनी आणि तुम्ही 15% म्हणता आता, तर एकदम ते मोठं फार चूक होतं. म्हणून म्हणतोय हे स्कीम वाचायची आपल्याला, फार आवश्यक आहे वाचणं. प्रत्येक गोष्टीची माहिती घ्या, प्रत्येक गोष्टीमध्येच्या त्या मुळापर्यंत जा. जेव्हा तुम्ही मुळात जाणार तेव्हापर्यंत कळणार नाही आपल्याला की स्कीम काय आहे. नाहीतर आपण म्हणू जाऊ द्या, कृषी विभागाचे साहेब आले होते त्यांनी सांगितलं, तसंच करून टाकू. असं यापर्यंत आपल्याला माहीत होणार नाही. तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये जा, तुम्ही पिकांना औषधी घाला किंवा कोणतेही काय करा, ज्यापर्यंत आपल्याला नॉलेज राहणार नाही, मिनिमम नॉलेज, त्यापर्यंत आपण करू शकणार नाही. नाहीतर मग आपण कृषी सेवा केंद्रामध्ये जातो, जाऊ द्या ते मला तणनाशक पाहिजे, मग तणनाशक कोणते देतो, ज्यामध्ये प्रॉफिट मार्जिन जास्त आहे त्यामध्ये ते तणनाशक तो विकतोय, बरोबर आहे की नाही. ज्यामध्ये त्याला जास्त, दुकानदार काय विकणार आहे, ज्याच्यामध्ये मार्जिन जास्त आहे तेच विकणार ना, मस्त विकतो. म्हणजे हे बेसिक नॉलेज आपल्याला हवं आहे आणि हे सगळं बेसिक नॉलेज आपल्याला माहिती आणि म्हणजे वाचावं लागेल, आपल्याला माहिती करून घ्यावं लागेल. कारण की पहिले होतं की आपण अशिक्षित होतो, पण आता मला वाटतं ग्रामीण भागामध्ये साक्षरता आहे, काही ना काही आपल्याला नक्कीच वाचता येतं. इतरांना 10पैकी एकाला तर वाचता येईल, तर याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. तर माझं ऑफिस नागपूरला आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचं ऑफिस आहे आणि तुम्ही तिथे जाऊ शकता, त्यांची भेट घेऊ शकता. माझं ऑफिस इथे प्लॉट नंबर 207 श्रीनगरला आहे. तुम्हाला काही अडीअडचण असल्यास मला सांगा. बँकांचे काही इश्यू असले, तुम्हाला बँक कोणी अन्याय करत असेल तर आपल्याकडे वेगवेगळे फोरम्स आहेत. बँकर्स लेवल ब्लॉक लेवल बँकर्स कमिटी आहे, डिस्ट्रिक्ट लेवल कन्सल्टेटिव्ह कमिटी आहे आणि इतर सगळे फोरम्स आहेत. आपल्या प्रत्येक बँकेकडे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहे. त्यांचं काम हेच आहे की कोणाच्या कर्जाविषयी अडीअडचणी असतील त्यांचं निराकरण करणं हे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरचं काम आहे. मी तर म्हणतो की प्रत्येकाला डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरचे मोबाईल नंबर माहीत असणं आवश्यक आहे. का नाही आवश्यक? मी कोणालाही अप्रोच करू शकतो, मी साधारण माणूस आहे, आम आदमी आहे, मी कोणालाही अप्रोच करू शकतो. आम आदमी कोणालाही अप्रोच करू शकतो. तुम्हाला काय, मला थोडंसं रेस्ट्रिक्शन आहे, मी नाही जाऊ शकत. मला मोठा अधिकाऱ्याला भेटायचं असेल तर माझ्या वरिष्ठाकडे जावं लागेल, साहेब जाऊ का त्याच्याकडे. तुम्ही तर कोणालाही अप्रोच करू शकता. तुम्ही रिजनल मॅनेजरला फोन करू शकता, त्याचा ईमेल ID घ्या, त्याचा मोबाईल नंबर घ्या, करा त्याला ईमेल, त्यांच्या वरिष्ठांना तक्रार करा. काही नाही होत, घाबरा नको. मी काय म्हटलं, एका बँकेने दार बंद केलं तरी दुसरं बँक आपल्यासाठी उघडा आहे, तुम्ही काय गुन्हा नाही केला. पण तुमचं जर राईट असेल, तुम्ही डिफॉल्टर नसेल आणि तुमच्यात कॅपॅसिटी असेल, तुम्ही योग्य असाल, तुम्ही खरंच पात्र असाल कर्जासाठी, तर मला वाटत नाही कोणती बँक तुम्हाला कर्ज देणं थांबवेल किंवा देणार नाही. मला बिलकुल विश्वास आहे की बँक नक्कीच तुम्हाला कर्ज देईल. फक्त आपल्यामधील क्षमता तपासणं आवश्यक आहे. आपण ज्या कामासाठी त्याच्यात ज्ञान आवश्यक आहे आणि तुमची परतफेड करण्याची क्षमता ही बँक बघत असते. त्यांचे नॉर्म्स आहेत, त्या नॉर्मनुसार तुम्हाला ते कर्ज देत आहे. आपण ॲग्रोव्हिजननी मला इथे संधी दिली,
MM ॲक्टिव्ह ॲग्रोव्हिजन इथं मला संधी दिली तुमच्यापुढे बोलण्याची. मी ॲग्रोव्हिजनचे आभार मानतो आणि तुम्हाला काही अडीअडचण असल्या माझा मोबाईल नंबर लिहून घ्या वाटल्यास. आणि माझा पत्ता प्लॉट नंबर 207 श्रीनगर नरेंद्रनगर चौकाजवळ माझं ऑफिस आहे. आणि माझा मोबाईल नंबर आहे 8855928836 8855928836. आमची नाबार्डची वेबसाईट आहे www.nabard.org. ठीक आहे. नाबार्डने www.nabard.org म्हणजे ऑर्गनायझेशन. ठीक आहे. नाबार्ड ह्या सगळ्या मी ज्या गव्हर्मेंट स्पॉन्सर्ड स्कीम सांगितल्या हे नाबार्डच्या वेबसाईटमध्ये गव्हर्मेंट सबसिडी स्कीम म्हणून येईल तुम्हाला वरती. ते तुम्ही उघडा, तिथं सगळ्या स्कीम्स आहेत गव्हर्मेंटच्या. मी जेवढ्या सांगितल्या सगळ्या आहेत. हे जे सगळं मटेरियल मी तिथूनच काढलं आहे. आणि नाबार्डनी जवळजवळ 250 ते 300 मॉडेल स्कीम बनवल्या आहे. मॉडेल बँकेबल स्कीम. तुम्हाला समजा मधमाशी पालन करायचं आहे, पण मधमाशी पालन करायचं म्हणजे कसं करायचं, काय करायचं, कसं काय, किती लागत आहे, किती एरिया लागते, हे सगळं त्यांच्या मॉडेल स्कीममध्ये दिलं आहे. ते जेवढे मॉडेल्स आहेत ते बँकेबल आहेत. बँकेबल मॉडेल प्रोजेक्ट बनवलेला आहे. ते तुम्ही बघू शकता, त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्ही एखाद्या तज्ज्ञ व्यक्तींचा फायदा घेऊन मदत घेऊन तुम्ही आपले प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही तयार करू शकता. आपल्याकडे आजकाल बरेचसे कन्सल्टन्सी फर्म्स निघालेले आहेत, तो काही अडचण नाही आहे. तर मी परत एक तुमचं आभार मानतो, तुम्ही माझं ऐकून घेतलं. तुमच्या काही शंका असतील, तुम्हाला काही मला विचारायचं असेल तर हे आपण 5 मिनिटासाठी तुम्ही मला विचारू शकता. नाहीतर मी हां बोला. आपलं घारपुरे साहेबांचं झालं की मग आपण प्रश्न उत्तर घेऊया. साहेबांचं झालं की मग प्रश्न उत्तरांचं सेशन. असं का? बरं बरं. तर धन्यवाद. परत मी इथे बसतोच. साहेबांचं झाल्यानंतर मला वाटतं इथे प्रश्न उत्तराचा तास सुरू होणार आहे. तर धन्यवाद एकदा परत.